आयुष्यातील प्रत्येक क्षण सकारात्मकतेने, आनंदाने आणि समाधानाने कसा जगावा याचा प्रेरणादायी संदेश देणारी जीवन उत्सव अ सेलिब्रेशन ऑफ लाईफ ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नागपूरचे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विलास काळे यांनी आपल्या 75व्या वाढदिवसानिमित्त समाजाला प्रेरणादायी भेट म्हणून या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. जीवन अधिक समृद्ध, अर्थपूर्ण आणि आनंदी कसे जगावे, संकटांवर मात करत जीवनाचा उत्सव कसा साजरा करावा याविषयी विविध क्षेत्रातील यशस्वी आणि अनुभवी व्यक्तींच्या संवादातून प्रेरणादायी विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा या मालिकेचा मुख्य उद्देश आहे. जीवन अधिक समृद्ध, अर्थपूर्ण आणि आनंदी कसे जगावे, संकटांवर मात करत जीवनाचा उत्सव कसा साजरा करावा याविषयी विविध क्षेत्रातील यशस्वी आणि अनुभवी व्यक्तींच्या संवादातून प्रेरणादायी विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या मालिकेचा मुख्य उद्देश आहे. या वेब सिरीजमध्ये कला, संगीत, रंगभूमी, संस्कृती, प्रवास, मान्यवरांशी संवाद, व्यक्तिमत्व विकास, प्रशिक्षण, अध्यात्म अशा विविध विषयांवर आधारित अनुभव कथन आणि प्रेरणादायी चर्चा सादर करण्यात येणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या जीवन प्रवासातून मिळालेल्या शिकवणीचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात किस्से मेरे अनुभवों के या 20 भागांच्या विशेष मालिकेने होत आहे. या मालिकेत ज्येष्ठ प्रसारक, रेडिओ उद्घोषक आणि सूत्रसंचालक किशन शर्मा आपल्या 58 वर्षांच्या कारकिर्दीतील संस्मरणीय अनुभव उलगडणार आहेत. अभिनेत्री शुभांगी रायलू यांच्याशी संवाद साधत ते विविध क्षेत्रातील अनेक आठवणी आणि अनुभव प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत. किशन शर्मा यांनी आकाशवाणीसह विविध माध्यमांमध्ये तब्बल 57 वर्ष कार्य केले आहे. बेला के फूल, भूले बिसरे गीत यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांची निर्मिती आणि सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. साहित्य, चित्रपट, संगीत, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींशी त्यांचा जवळचा संपर्क राहिला असून त्यातून घडलेले अनेक प्रेरणादायी आणि कधीही न ऐकलेले किस्से या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, अभिनेते राज कपूर, कवी प्रदीप, गायिका आशा भोसले, संगीतकार शंकर जयकिशन, समाजसुधारक विनोबा भावे यांच्यासह अनेक मान्यवरांशी झालेल्या भेटींच्या आठवणी आणि अनुभव प्रेक्षकांसमोर उलगडले जाणार आहेत. या वेब सिरीजचे संपूर्ण चित्रीकरण नागपूरमधील सीताबर्डी येथील फंचून मॉलमधील बूटी हाऊस स्टुडिओ येथे करण्यात आले आहे. स्टुडिओचे संचालक आदित्य बूटी आणि त्यांच्या टीमने चित्रीकरण, निर्मिती, संकलन तसेच पोस्ट प्रोडक्शनची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. जीवन उत्सव ही वेब सिरीज प्रेक्षकांना प्रेरणा, सकारात्मकता आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची ऊर्जा देईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. लवकरच ही मालिका यूट्यूबवर प्रदर्शित होणार असून सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी ती प्रेरणादायी ठरणार आहे. द बूटी हाउस, जैसे मैंने अभी बताया, टू एक्सपीरियंस लाइफ, ये हमारा बेसिक कॉन्सेप्ट है इसके पीछे. यहाँ हम लोग मल्टीपल ऑप्शन हम लोगों ने क्रिएट किए हैं, जहाँ की कस्टमाइजेबल स्टूडियो है, पॉडकास्ट स्टूडियो है, फिर सेमिनार हॉल है, फिर देयर इज़ अ ब्यूटीफुल स्पेस फॉर कॉल्ड एज तारांगण, जहाँ की हम बैठक या केळवण या फ़ोटोशूट, ब्राइडल शूट ये भी हम कंडक्ट कर सकते हैं. सो ये कॉन्सेप्ट हम लोगों ने इसलिए किया क्योंकि एज दिस इवेंट इज़ to celebrate life, we wish to celebrate life here. We would like to have people here who would come, make memories, make wonderful cherished memories together. नागपुर में इतना बड़ा स्टूडियो नहीं है मैडम, इतनी प्राइम लोकेशन में आपने इस तरह का स्टूडियो बनाया जी, क्या सोचा था आपने यहाँ बनाने की? सर, अभी जैसे मैंने आपको बताया कि ये हमारी जगह थी पहले से ही. हमारे कुछ प्रॉप्स थे जो हमारी फैमिली ओन थी. एज द नेम इज़, हम लोग कम से कम 7 जनरेशंस से यहीं हैं, हम यहीं के ही हैं. सो वी हैड दिस प्रीमाइसेस एंड टू गिव बैक टू द सोसाइटी भी कहेंगे तो अतिशोक्ति नहीं होगी. हमें चाहिए कि हम ये जो अनुभव करते हैं इस वातावरण में, ये हम बाकी लोगों के साथ शेयर करें. और जैसे कि पॉडकास्ट स्टूडियो है और जैसे सर ये इवेंट कर रहे हैं, सो हाउ वी कैन जॉइन हैंड्स एंड मेक लाइफ वंडरफुल. दॅट इज द लॉजिक. उद्देश माझा असा आहे की आता नागपुरातच माझा जन्म झाला, इथेच वाढलो, इथेच सगळं कमवलं गमवलं जे काही केलं, तर 75 वर्षामध्ये मला जे शिकायला मिळालं, मी JCSमध्ये इन्वॉल्ड होतो आणि मला जे शिकायला मिळालं त्याच्यामध्ये माझ्या हे लक्षात आलं की लोकांपर्यंत पॉझिटिव्हिटी पोहोचवायचा हा माझा आता एम आहे. की आयुष्यामध्ये खूप चॅलेंजेस असतात, तऱ्हेतऱ्हेची दुःखं असतात, पण काय त्या दुःखांवरती मात करून आपण आपलं आयुष्य एक सेलिब्रेशन बनवू शकतो की हे जीवन सहन करणं, सफरिंग ज्याला म्हणतात ते सफरिंग करणं.
तर ह्या दोन्हीच्या वरती खूप विचार केल्यानंतर असं ठरवलं की एक आपण पॉडकास्ट करावा, वर्षभर तरी करण्याचा प्रयत्न राहील. दर आठवड्यात 2दा एक कोणा ना कोणा अकम्प्लिश लोकांबरोबर कॉन्व्हर्सेशन करून हे समजून घेऊ की त्यांनाही आयुष्यात अडचणी आल्या असतील, पण त्याच्यावरती मात करून त्यांनी आयुष्य कसं सेलिब्रेट केलं, हा त्याचा मागचा उद्देश आहे. की लोकांना मोटिवेशन द्यावं की आयुष्यामध्ये तुम्ही कसं या सगळ्या गोष्टी असल्या तरीही स्वतःचं आयुष्य सेलिब्रेट करू शकता. तऱ्हेतऱ्हेचे गेस्ट राहतील. माझी लिस्ट खूप मोठी आहे, पण आता मी सगळे सांगत नाही कारण की बऱ्याचशा लोकांचं कन्फर्मेशन आलेलं नाही आहे. पण मी नक्की मला कॉन्फिडन्स आहे की एकदा त्यांच्या लक्षात येईल की हा उद्देश काय आहे तर ते जरूर येतील. नामांकित लोक आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, काही कलाकार आहेत, काही सोशल वर्कर्स आहेत, असं सगळ्यांचा समावेश करण्याचा माझा उद्देश आहे, प्रयत्न आहे. त्या पॉडकास्टचे किती एपिसोड्स आपण तयार केले? आतापर्यंत आमचे टोटल 22 एपिसोड शूट झालेले आहेत. आणखीन एकंदरीत एका वर्षामध्ये 96 या हिशोबाने करायचे आहेत. या पॉडकास्ट आपण म्हणत होता की पॉडकास्ट आठवड्यातनं 2 दिवस रिलीज होते, कुठल्या दिवशी रिलीज होते आणि काय वेळ? हे अपलोड होतील आहेत यूट्यूबवरती दर बुधवारी आणि शनिवारी, आणि ते अपलोड झाल्यानंतर लोक कधी पण त्यांच्या सवडीनुसार बघू शकतात. एकदा अपलोड झाले की ते तिथेच राहतात. ची आधुनिक पिढीचा रिस्पॉन्स करेल का तुम्हाला वाटतं? माझा विश्वास आहे की करतील. जेव्हा लोकांच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्युएबल आहे, हे काहीतरी असं हे नाही आहे थातूर म्हणावं किंवा असं कॅज्युअल नाही आहे, याच्यामध्ये काहीतरी तथ्य शिकण्यासारखं आहे. आणि आपण म्हणतो ना की इफ देर इज अ टेक अवे पीपल लाईक इट, तर त्या हिशोबाने माझा विश्वास आहे की एकदा लोकांना ही गोष्ट पटली किंवा ह्याच्यामध्ये खरंच काहीतरी समजण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आशा भोसलेची नम्रता काय होती, किशनजींनी खूप सुंदर त्याच्यात सांगितलेलं. मग कोणी खूप आयुष्यामध्ये पेन असून त्या पेनवरती मात करून स्वतःचं आयुष्य कसं आनंदाने जगतात आहेत वगैरे असल्या गोष्टी आहेत, तर त्याच्यानी प्रेरणा मिळेल आहे. आणि यंगर जनरेशनला काय शेवटी काय हो, सुखाचा शोध सगळेच जण घेतात, यंग असो का ओल्ड असो. तर जे सुखाचा शोध घेत असतील त्यांना हे मार्गदर्शक आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com.